न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। भीमगीतांच्या शेवटी गायकाने दिलीप फडतरे व नवनाथ क्षीरसागर यांचे नाव घेतले। तुम्ही त्यांचे नाव का घेतले म्हणून रौनक गायकवाड गोंधळ घालत कार्यक्रम बंद करा असे ओरडू लागला। कार्यक्रम सर्वांचा आहे, बंद करू नका असे सांगणाऱ्या युवकाला गोंधळ थांबवण्यास गेलेल्यांना धारदार शस्त्राने व फायटरने मारहाण झाली। या प्रकरणी दिलीप रोहिदास फडतरे वय वर्ष 50 राहणार गंगानगर लक्ष्मीपेठ सोलापूर यांनी फौजदार चौडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजता हब्बू वस्ती जुना देगाव नाका येथे घडली। या फिर्यादीवरून रौनक गायकवाड, दत्ता गायकवाड, रविराज सोनकांबळे, नंदित गायकवाड, मयूर गायकवाड, देवराज सोनकांबळे, अनिकेत रणुसर, मोहित गायकवाड सर्व राहणार हब्बू वस्ती जुना देगाव नाका सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। गायक सुहास सदाफुले यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता। कार्यक्रमाच्या शेवटी गायक सुहास सदाफुले यांनी दिलीप फडतरे व एनके उर्फ नवनाथ क्षीरसागर या दोघांचे नाव घेतले। त्यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला रौनक गायकवाड हा कार्यक्रमाच्या मध्येच उठून तुम्ही सरांचे नाव का घेता, त्यांच्या या कार्यक्रमाशी काय संबंध आहे असे म्हणून कार्यक्रम बंद करा असे म्हणून जोरजोरात ओरडू लागला। दिलीप फडतरे यांचा पुतण्या व बिहार क्रीडा व युवक सेवा मंडळाचे खजिनदार सचिव फडतरे यांनी रौनक गायकवाडला गोंधळ का घालतो, कार्यक्रम बंद करू नको, हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे असे सांगितले। गायकवाड याने दिलीप फडतरे व सचिन फडतरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। शिवीगाळ करू नको असे बोलत असताना दत्ता गायकवाड, रविराज सोनकांबळे, नंदित गायकवाड, मयूर गायकवाड, देवराज सोनकांबळे, अनिकेत रणुसर, मोहित गायकवाड यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। भांडण चालू असताना धारदार शस्त्राने फडतरे यांच्या कपाळावर वार केला। भांडण सोडवण्यास आलेल्यांनाही हाताने लाताबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यामध्ये ऋषिकेश फडतरे याला फायटरने चेहऱ्यावर व नाकावर मारहाण केल्याच्या फिर्यादीत म्हटले आहे। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।